हॅपी बर्थडे डिअर त्रिवेणी, हॅपी बर्थडे. आज सकाळ सकाळी हा कसला केक कापला हे व्लॉगच्या शेवटी तुम्हाला समजेलच. त्यामुळे आजचा व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि आतापर्यंतच्या सगळ्याच व्लॉगला तुम्ही एवढं भरभरून प्रेम देताय, त्यामुळे सगळ्यांचेच खरंच मनापासून खूप खूप आभार. कालचे ब्लॉग तुम्ही पाहिला, त्याच्यात तुम्हाला समजलंच असेल की भाऊ आलते. भाऊ म्हणजे पल्लवीचे वडील. आणि बघा मस्त आज सकाळ सकाळी म्हणजे मुक्कामी होते भाऊ. मग त्यांची माझी जशी वडील उठले, एक दिवस मुक्काम केला की जायची जशी लगबग किंवा गडबड असायची ना, सेम टू सेम तशी अगदी सकाळपासूनच त्यांची आंघोळ झाल्यापासून गडबड चालली होती की जायचं म्हणून. मग म्हटलं पटकन स्वयंपाक करून घेऊया, म्हणजे जायचंय तर जेवण करून घेतील. कालचा जेवणाचा मेनू तर तुम्हाला माहितीच आहे, काय काय बनवलं होतं ते मी. पण आत्ता इथं ना खास मस्त अशी ना अख्ख्या मसूरची भाजी बनवत होते. आणि त्याच्यासाठी जिथं मसाला बनवण्यासाठी ना कांदा एक मीडियम साईजचा, एक लाल बुंद पिकलेलं टमाटर, थोडंसं खोबऱ्याचे काप, अद्रक, लसूण हे सगळं भाजून घेतलं आणि मुठभर कोथिंबीर टाकून त्याचं मस्त असं वाटण बनवून घेतलं. आणि त्याच कढईमध्ये बघा तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी टाकून घेतली. आणि जे काही आता आपण वाटण बनवलं होतं ना, ते सगळं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतले. आपल्याला हे वाटण बारीक गॅसवरती ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. प्रत्येक वेळेस रेसिपीत डिटेलमध्ये का सांगत असते, तर बघा प्रत्येकाच्या घरात ना वेगळा काहीतरी एखादा मसाला पडतो किंवा करण्याची पद्धत वेगळी असते. तर मी माझ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते. आता इथं ना जे काही ड्राय मसाले असतात ना, धनेपूड मसाल्याच्या डब्यातला छोटा 1 चमचा, जिरी पूड, कच्चा गरम मसाला, हिंग पावडर, साठवणीचं काळं तिखट, हळद, या बेसिक जे आपल्या घरात मसाले असतात ना ते इथं सगळे टाकून घेतले. आणि त्यानंतर हा रात्रभर भिजत घातलेला अख्खा मसूर आहे बरं का. मी शिजवून वगैरे घेत नाही कधीच अख्खा मसूर, रात्रभर भिजत ठेवते आणि सकाळी भाजीत टाकला ना या वाटणामध्ये 1 मिनिट तेलात फक्त परतून घ्यायचा. आणि परतून झाला की कोमट पाणी टाकायचं. मग आता तुम्हाला एकदम पातळ भाजी बनवायची असेल तर 1 तांब्या पाणी ओतू शकता. आणि अंगापुरता रस्सा बनवायचा असेल तर 1 ते 1.5 ग्लास पाणी तुम्ही टाकू शकता. आणि 5 मिनिटं फक्त शिजवायचा. अगदी 5 मिनिटात हा अख्खा मसूर मस्त असं चवीपुरतं मीठ टाकून शिजवून घ्यायचा. थोडीशी ताजी ताजी कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी बघा ही गावरान पद्धतीच्या अख्ख्या मसूरची भाजी झालेली आहे तयार. खरं तर मी नेहमी अख्खा मसूर आहे ना तो लोखंडीच्या कढईत बनवते, पण आज लोखंडी कढई म्हणजे घासण्यासाठी होती, त्यामुळे बनवायचं झालं नाही, गडबड होती सकाळी. आणि दुसरीकडे रस्सा भाजीमध्ये ना वांग्याची भाजी बनवली होती. आणि इथं माझ्या चपात्या बनवायच्या चालू होत्या. आणि आहो आणि भाऊंच्या सकाळ सकाळ मस्त अशा गप्पा रंगल्या होत्या हॉलमध्ये बसून. आणि सगळ्यात जुन्या बरं का. रात्री पण भाऊ आम्ही आणि आहो इतक्या गप्पा मारल्या त्यांच्या काळातल्या जुन्या. मग काही असू द्या, त्यांच्या काळातल्या कष्टाच्या असू द्या किंवा त्यांनी नोकरी किती रुपये पैशापासून सुरुवात केली. म्हणजे माझ्या वडील जरी आले ना तर ह्याच गप्पा चालू असायच्या की आम्हाला एवढा पगार होता, आम्हाला एवढ्यात आम्ही हितनं ह्या गावाला जायचो, तिथनं त्या गावाला एवढ्या पैशात जायचो. तर ह्याच सगळ्या गप्पा इथं आहोंच्या आणि भाऊंच्या रंगल्या होत्या. आणि रात्री पण आमच्या तिघांच्या त्याच गप्पा रंगल्या होत्या. आणि भाऊ आल्यामुळे इतकं छान वाटत होतं ना, असं वाटत होतं की वडीलच आलेत की काय माझे म्हणून. आणि भाऊंनी आणि आहोंनी परत सोबत जेवण केलं. आणि आहोंना पण जायचं होतं तर भाऊ म्हटले नाही नाही जाता जाता मला पण तुम्ही सोडा. आणि इथं जाता जाता भाऊ त्यांना सांगत होते की गाडीला एक हुक करायचं म्हणजे एखादी पिशवी अडकवायला येते असं तसं. इथं आमच्या बऱ्याचशा गप्पा रंगल्या होत्या. म्हणजे भाऊ जाईपर्यंत आमच्या गप्पा काही जायचं संपायचं नावच घेत नव्हत्या. आणि इतकं भारी हा 1.5 दिवस असू द्या. म्हणजे काल आलते भाऊ 12-1 वाजता आणि सकाळी आता हे जवळजवळ 10-10:30चं टायमिंग आहे निघाले. हा संपूर्ण वेळ आहे ना तो कसा गेला कळलंच नाही. आणि माझ्या 2 लेकी पण बाबा बाबा करत नाही, बाबा तुम्हाला हे पाहिजे का, बाबा तुम्हाला ते पाहिजे का. आणि खरं सांगायचं तर भाऊ निघाले त्या टायमिंगला ना अभ्यास करत कृष्णा बसली होती. नंतर लेट आंघोळीला गेली, त्यामुळं जाताना तिचं पाया पडायचं राहिलं होतं तर मला हाक मारून सांगितलं थांब थांब मी यायला लागली आंघोळ करून. आणि जेव्हा बाहेर आली भाऊंच्या पाया पडली, मगच भाऊ निघाले इथून. मग सांगितलं भाऊंना नंतर या म्हणून. आणि इथं मी म्हणत होते आहोंना की व्यवस्थित त्यांना व्यवस्थित बसू द्या असं म्हणत होते. तर आहो मला म्हणत होते येते काय तू सोबत मग सोडायला त्यांना, असं थोडी चेष्टा मस्करी चालू होती. आणि इथं बघा समोर गुलाबाच्या पाकळ्या पडल्या होत्या, ती आता गोळा करून येता येता घेऊन याव्यात म्हटलं, तेलासाठी लागतात. लड्डू नीट बसावं. त्याच सगळे व्हिडिओ मध्ये लाडू कच्च ग माझा लाडू किती छान आहे. चालला लगेच. राहू द्या त्याच गारवा
करायला लागते कशी अशी गडबड करते. कृष्णाला शाळेत सोडून आले आणि त्यानंतर रात्री ना आमच्या शेजारच्या ताई आहेत, म्हणजे आपल्या घराच्या पाठीमागे त्यांचं घर बांधायचं चालू आहे ना, त्यांची म्हैस व्हॅली होती म्हणून त्यांनी ना इथं म्हशीचा चीक आणून दिला होता आणि तेच हे दूध आहे. त्याच्यामध्ये ना चांगली मोठी 1 वाटी, अर्धा लिटर दूध असेल, त्याच्यासाठी मोठी 1 वाटी साखर आणि 4 विलायची ही मिक्सरला फिरवून म्हणजे घेतली होती आणि तीच इथं दुधात टाकली आहे आणि आता चिक्काच्या मस्त अशा ओढ्या बनवत होते. मग व्लॉगच्या सुरुवातीला कसलं केक कटिंग केलं हे तुम्हाला आता समजलंच असेल. सगळी साखर विलायची मस्त अशी ना वितळून घेतली त्या म्हणजे दुधामध्ये आणि माझ्या 2 लेकींना ना खूप चिकाच्या वड्या आवडतात, म्हणजे भयंकर प्रमाणात आवडतात त्यांना, म्हणजे साध्या सगळ्या गोष्टी आवडतात त्यांना, कारण माझी आई प्रत्येक गोष्ट तिकडून पाठवून देते, त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींची अशा घरगुती गावरान सगळ्या गोष्टी खाण्याची सवय लागलेली आहे. आणि इथं पण गोटा झाले, तिथून पण नेहमी दूध येत असतं. मग तेच काय केलं मी, इथं 2 डब्यामध्ये दूध लावलं, थोड्याशा केसरच्या काड्या टाकलेत आणि आता ह्याच्या 6-7 शिट्ट्या करून घेणार आहे. मस्त अशा आपल्या चिकाच्या वड्या होतील तयार. घड्याळात वाजलेत आत्ता 2:15 आणि ह्याच्या जवळजवळ 5-6 शिट्ट्या करून घ्याव्या लागतात चिकाच्या आणि त्या शिट्ट्या करून घेणार आहे. तोपर्यंत माझं दिदोला आणायचं टायमिंग पण होईल. आज ती स्टडीला काही थांबणार नाही, तिला कंठाळा आलाय. 3 दिवस झाले, सकाळी ती 6:45ला जाते आणि संध्याकाळी 7ला येते स्टडीवरून. तुम्ही जर मागचे व्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली होती. पण आज तिला कंठाळा आलाय, म्हटली की 2:30-3 वाजता मला घ्यायला ये. तर आता ह्याच्या शिट्ट्या करते पटपट आणि तिला घेऊन. कुकरची वाफ चालली आता, चांगल्या 7-8 शिट्ट्या करून घेतलेत. तर झालेत का नाही हे उघडल्यानंतरच कळलं कुकर आपल्याला, कारण सकाळच्या धारेचं दूध आणि संध्याकाळचं दूध असं होतं दोन्ही मिळून. काढून दाखवते तुम्हाला. काय माहिती झालेत का नाही, आता उघडले समजा आपल्याला. नाही ना, झालेत. ते मिक्स आहे ना, मिक्स दूध. चिकाच्या वड्या तर आपल्या मस्त अशा शिजून तयार आहेत, पण थंड होण्यासाठी ठेवलेत. व्लॉगच्या शेवटी मी तुम्हाला दाखवणारच आहे वड्या आपल्या कशा झाल्या त्या. त्याच्या अगोदर ना काल ना गव्हाचं दळण करून आणलं होतं आणि ते चाळून ठेवायचं राहिलं होतं, म्हणून मस्त असं चाळण्यासाठी इथं बाहेर आले होते. आणि त्याच्या अगोदर मी जाऊन दिदोला सुद्धा चिकाच्या वड्या शिजल्यानंतर घेऊन आले होते. आणि इथं आमच्या दोघीच्या मायालिकींच्या छान अशा काहीतरी गप्पा रंगल्या होत्या. आणि चिकाच्या वड्यांबद्दल सांगायचं म्हटलं ना तर गरम गरम असताना त्या वड्या खायच्याही नसतात आणि कट सुद्धा करायचा नसतात, असं म्हणतात. म्हशीच्या काशेला त्रास होतो, तर ही एक माहिती सांगावी म्हटलं. डिब्बातून 2 केली. आणि तुला मी त्यातली ह्याच्यातली त्याच्यातली थोडी थोडी वाटली, लय नाही. अभी केक कटिंग करेंगे. थांबा, हा आज तर बघा आज पांढरं पांढरं दिसते. हा, हॅपी बर्थडे त्रिवेणी, हॅपी बर्थडे डिअर त्रिवेणी, हॅपी बर्थडे, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर त्रिवेणी, हॅपी बर्थडे टू यू. माझ्या नवऱ्याला कळलं पाहिजे आता मार्च मध्ये माझा बर्थडे येतो. आतापासूनच मी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हाय असं टाकायचं युट्यूब वर. हा हाय असं. वा 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 वा. चला तर मग मस्त अशी चष्टा मस्करी थोडीशी करून झाली. आजचा ब्लॉग कसा वाटला, आणखीन लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. व्हिडिओ तुमच्या छोट्या मोठ्या बहीण भाऊ मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.